नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD चॅनलवर। ही गोष्ट आहे जेव्हा भारतवर्षात धर्माचे आणि भक्तीचे तेज चहूकडे पसरलेले होते। मगध देशाचा अधिपती राजा दाशार्य हा केवळ दिसायला देखणा आणि शूर नव्हता, तर अफाट संपत्तीचा स्वामी होता। पण तरीही त्याच्या नशिबात एक असे रहस्य होते जे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे कारण बनले होते। दुसरीकडे काशीच्या राजाची कन्या कलावती, जिच्या सौंदर्याची चर्चा सर्व दूर होती, पण तिचे खरे सौंदर्य तिच्या शरीरात नसून तिच्या मुखात सतत चालणाऱ्या ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्रात होते। जेव्हा या दोघांचा विवाह झाला तेव्हा एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली। एका बाजूला अढळ सत्ता आणि दुसरीकडे निस्सीम भक्ती। पण लग्नाच्या पहिल्याच रात्री जेव्हा दाशार्य राजाने कलावतीला स्पर्श केला तेव्हा त्याला फुलाच्या कोमलतेऐवजी आगीच्या ज्वालाचा अनुभव आला। येथूनच सुरू होतो राजाचा उद्धार आणि शिवनामाच्या महिमांचा प्रवास। तर चला ऐकूया ही गोष्ट। प्राचीन काळी मथुरेमध्ये दाशार्य नावाचा एक चक्रवर्ती राजा राज्य करत होता। तो दिसायला मदन स्वरूप, शूर आणि अफाट संपत्तीचा स्वामी होता। त्याचे लग्न काशी राजाची कन्या कलावती हिच्याशी झाले। कलावती केवळ सौंदर्याची खाण नव्हती, तर ती बालपणापासून अत्यंत सात्विक विचाराची होती। तिने लहानपणीच ऋषी उपमन्यू यांच्याकडून शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा घेतली होती आणि ती अहोरात्र ओम नमः शिवाय या जपात मग्न असे। विवाहानंतर जेव्हा राजा दाशार्य आपल्या महालात कलावतीकडे गेला आणि त्याने तिला प्रेमाने स्पर्श केला तेव्हा त्याला एक विलक्षण धक्का बसला। त्याला तिचे शरीर कोमल वाटण्याऐवजी एखाद्या धगधगत्या अग्नीच्या ज्वालासारखे भासले। स्पर्श करताच राजाच्या हाताची आणि शरीराची लाही लाही झाली। राजा चकित होऊन मागे सरकला आणि रागाने म्हणाला, हे सुंदरी, तू मानवी स्त्री आहेस की एखादी राक्षसी? तुझे रूप तर चंद्रासारखे शीतल दिसते, पण स्पर्श मात्र प्रत्यक्ष अग्नीसारखा दाहक आहे। असे का व्हावे? राणी कलावती अजिबात डगमगली नाही। ती शांतपणे म्हणाली, महाराज, दोष माझ्या शरीरात नाही, तर तुमच्या अंतर्मनात असलेल्या अशुद्धतेत आहे। मी शिवमंत्राच्या प्रभावाने आणि गुरुच्या कृपेने शुद्ध झाले आहे। जोपर्यंत तुमचे शरीर आणि मन पापमुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला माझा स्पर्श सहन होणार नाही। एखाद्या अपवित्र व्यक्तीला पवित्र वस्तूचा स्पर्श जसा तापदायक होतो तसेच हे आहे। राणीचे हे बोल ऐकून राजाचा अहंकार गळाला। त्याला आपली चूक उमजली आणि त्याने शुद्ध होण्याचा मार्ग विचारला। तेव्हा कलावती त्याला तिचे गुरु उपमन्यू ऋषीकडे घेऊन गेली। राजा आणि राणी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या ऋषीच्या आश्रमात पोहोचले। राजाने ऋषीच्या चरणी लोळण घेतली आणि आपली व्यथा मांडली। ऋषींनी ध्यान लावून राजाचे पूर्वजन्म पाहिले। तुम्हाला जर ही कथा आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत कथा ऐका। त्यांनी सांगितले की राजाने नकळत आणि कळत अनेक पापे केलेली आहे, ज्यामुळे त्याचे शरीर मलिन झाले आहे। ऋषींनी राजाला ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचे सामर्थ्य सांगितले। ते म्हणाले, हा मंत्र केवळ 5 अक्षरे नसून ते प्रत्यक्ष शिवाचे स्वरूप आहे। हा मंत्र अग्नीप्रमाणे आहे, जो पापाच्या पर्वताला क्षणात भस्म करतो। ऋषींनी राजाला मंत्र दीक्षा दिली आणि त्याला एका पवित्र सरोवरात
स्नान करण्यास सांगितले. जेव्हा राजा मंत्राचा जप करत पाण्यात शिरला तेव्हा एक अद्भुत चमत्कार घडला. राजाच्या शरीरातून काळ्या रंगाचे अनेक कावळे बाहेर पडू लागले आणि ते आकाशात उडून गेले. ऋषींनी स्पष्ट केले की हे कावळे म्हणजे राजाच्या जन्मोजन्मीची साठलेली पापे होती, जसे की ब्रह्महत्या, सुरापन, चोरी इत्यादी. मंत्राच्या प्रखर तेजामुळे ती पापे राजाचे शरीर सोडून निघून गेली. स्नान करून बाहेर आल्यावर राजाचे शरीर सोन्यासारखे लख्ख चमकू लागले. त्याचा चेहरा शांत आणि प्रसन्न झाला. आता जेव्हा त्याने कलावतीला स्पर्श केला तेव्हा त्याला तो स्पर्श अत्यंत शीतल, सुखद आणि प्रेमाचा वाटला. राजा स्वतः एक थोर शिवभक्त झाला आणि त्याने आपल्या राज्यात शिवभक्तीचा प्रसार केला. मंत्राचे विज्ञान, मंत्राचा उच्चार शरीरातील पेशीमध्ये आणि ऊर्जेमध्ये सकारात्मक बदल घडवून आणतो. संगीताचा परिणाम. राणी कलावतीच्या सत्संगामुळे राजाला मोक्षाचा मार्ग सापडला. गुरुची आवश्यकता. आयुष्यात कितीही वैभव असले तरी आध्यात्मिक प्रगतीसाठी सद्गुरूचे मार्गदर्शन अनिवार्य आहे. राजा दाशार्य आणि राणी कलावतीची ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा सत्याचा उलगडा करून देते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्मनाची शुद्धता अधिक श्रेष्ठ असते. जेव्हा राजा दाशार्य शुद्ध होऊन सरोवरातून बाहेर आला तेव्हा त्याला केवळ शारीरिक शीतलताच मिळाली नाही, तर त्याच्या आत्म्यालाही शांती लाभली. राणी कलावतीने केवळ एक पत्नी म्हणून नव्हे तर एक पथदर्शकाच्या भूमिकेतून राजाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेले. भक्तीचे सामर्थ्य. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा केवळ मंत्र नसून ते एक आध्यात्मिक शस्त्र आहे, जे मानवाच्या जन्मानुजन्माच्या पापांचे कावळ्याच्या रूपातील नकारात्मकता शालन करण्याची ताकद ठेवते. सत्संगतीचा महिमा. जर कलावतीसारखी सात्विक सोबत असेल तर एखादा भोगी राजाही योगी बनू शकतो. आपल्याला आयुष्यातील जोडीदार किंवा मित्र आपल्याला अधोगतीकडे नेतात की प्रगतीकडे हे महत्त्वाचे आहे. शरणागती. राजाने आपला अहंकार त्यागून जेव्हा उपमन्यू ऋषीच्या चरणी शरणागती पत्करली तेव्हाच त्याच्या उद्धाराचा मार्ग मोकळा झाला. नम्रता हा ज्ञानाचा पहिला टप्पा आहे. शिवलीलामृताचा हा पहिला अध्याय आपल्याला सांगतो की मनुष्य कितीही श्रीमंत किंवा पराक्रमी असला तरी जोपर्यंत त्याचे मन शुद्ध नाही तोपर्यंत त्याला खरे सुख लाभणार नाही. शुद्ध मनाने घेतलेले देवाचे नाव खडकासारख्या कठीण आयुष्यालाही फुलासारखे कोमल बनवू शकते. ज्या मुखी शिवनाम त्याचे पावन झाले धाम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर महादेवाचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र.